तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण गेलो होतो पोहायला दुपारून 1-1:30 वाजता. तर हा व्हिडिओ जो मी आता शूट करतो आहे आणि जो पोहायला गेलो होतो तो व्हिडिओ जो तो मी नंतर टाकणार आहे, म्हणजे या व्हिडिओच्या पुढच्या साईडला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर जर पाहता तर फॉलो करून घ्या. भेटूया आपण थोड्या टाइम. अभी मजा आएगा ना भिड़ो. सुरूच आहे रे मग. बार करू का रे पण. यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? तर मित्रांनो, आता मी आलो होतो विहिरीवर पाणी पाहायसाठी. आज जे सध्या जे रात्री लाईन असल्यामुळं पाणी पाहायला लागतंय. बघा, आज भरपूर पाणी वर आहे. काल जे ते पूर्ण चेक झालं होतं. तर आता आपल्याला जे आता फिल्टर खोलायचं आहे. हे यामधलं जे आतली जी जाळी राहते ती जाळी चेक करायला लागते. त्यामध्ये शेवाळ अटकते. बघा अटकेल तर तुटली जाळी पाण्याच्या प्रेशरमुळं. हे बघा बी. आणि इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही, मोडून गेली पूर्ण जाळी. हे जे यावर प्रेशर पडतंय त्यामुळे ती मोडती जाळी. बघू शकता तुम्ही किती शेवाळाला आहे. त्यामुळे त्यावर प्रेशर पडलं आणि ती जाळी तुटली आहे. बघा, तर आता जे इथं जे दुसरी बसवून लागन बघा. तर आता ही अशीच ठेवून देऊ आणि लावून आता जे इथं दुसरी आणून बसावं लागेल. त्याचे घेतले बसून. तर लाईन सकाळी असल्यामुळं म्हणजे रात्री 12 ते 7 राहते. त्यामुळं आता सध्या काही करायचं काम नाही, रात्री चालू करावं लागेल मोटर. तर इकडे जे आपण आत्ता टरबूज फवारले
अर्धा घंटा झाला आहे. तुम्ही फळं पाहू शकता इकडं बघा. 5 किलोच्या जवळजवळ झालं इथे. असेच पूर्ण चार झाले. 4-5 किलो जवळजवळ झाले. काही 2 किलो, काही 2.5 किलो असे झाले. आत्ताच फवारलं इथे बघा. आणि इकडं डाळिंब पण हिरवगार झाले, कारण की टरबुजासोबत त्याला पण औषधं खत भेटतंय त्यामुळं. बघा इकडं पण, इकडच्या साईडला कमी आहे थोडी टरबूज, इकडच्या साईडला जास्त आहे, कारण ही व्हरायटी जी आहे ती लवकर येते आणि इकडच्या साईडची जी आहे तिला उशीर लागतो यायला. हे काही नळी लांबवले, ही जी ही नळी आहे त्या नळीनं आम्ही औषध मारलं इकडं. हे पहा माझ्या बाबाच्या शेतातले रामफळ. आणि आजच्या व्लॉग मध्ये आलेली तुषार भैयाची आत्या. तुषार भैयाची आत्या आलेली आहे. रामफळ तोडते. बहुत 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 बधाई देना, सब्सक्राइब करना, लाइक करना, शेयर करना और कमेंट करना. बहुत कमेंट ज्यादा देना. इधर देखो, ये हमारा छोटा भाई, ये हमारा छोटा भैया. मेरी मम्मी सही भी पकड़ती है. और इसको बहुत मेहनत लगती है पकाने को. मेरा भैया दूध काट रहा है इधर, इसलिए आपको फुकट फुकट कमेंट करना, सब्सक्राइब करना और लाइक करना. तो खाली बाकी मेवा है, इसको बोलते हैं रामफल. और ये झाड़ का पका हुआ वो मिलेगा ना तो बहुत ही सुकून मिलता है. क्या बोलते हैं उसको? क्रिश का सुनेगा ना. मेरा भाषा है वो. नहीं वो उधर जाना है और लड़की के पास जाना है. काय म्हणणं बापा येत 80 रुपयाचं एकदम. तर मित्रांनो, आता आपण गेलो होतो बरं फिल्टर आणण्यासाठी. बघा फिल्टर आणले आणि आत्यान ते आले होते, त्यांना जे आपलं हनुमान फळ आहे ते पण तोडून दिलं आहे आणि एक मक्काचं कणीस आणलं आहे खासाठी. बघा आता डाळिंब पण आपले चांगले मोठाले झाले. बघा इकडं असं संध्याकाळ झाली, वातावरण एक नंबर झालं आहे, पूर्ण थंडगार आहे आणि सगळीकडून झाडं असल्यामुळे एकच नंबर वाटतंय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.